शाबू छान असा भिजलेला आहे, पाहू शकताय तुम्ही. हा शाबू आहे. साबुदाण्याच्या रिंग्स बनवण्यासाठी इथं 1 वाटी शाबू मी रात्रभरासाठी भिजत ठेवलेला होता. शाबू छान असा भिजलेला आहे, पाहू शकताय तुम्ही. हा शाबू आहे तो अगदी सुट्टा सुट्टा करून घेऊया. अशा प्रकारे पूर्णपणे हा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हा शाबू आहे त्यामधील अर्धा शाबू आहे तो आपल्याला ह्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे. अर्धा शाबू यामध्ये काढून घेतलेला आहे. इथं 1 कप पाणी घेतले, ह्यामधील अर्ध पाणी आहे ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे. व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. शाबू अख्खा राहिला नाही पाहिजे. इथं मी जाडसर अशी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे. पाण्याचा कमीच वापर करायचा आहे आणि मग हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. पाहू शकताय तुम्ही मस्त असं बारीक झालेलं आहे. या ठिकाणी सर्व मिश्रण आहे ते बारीक असं करून घेतलेलं आहे. तर हे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हे अगदी पातळ असं हे बनवून घ्यायचं आहे मिश्रण. तर मेजरिंग कप करायचा किंवा जेव्हा वाटी असेल कोणती त्या वाटीने सुद्धा तुम्ही पाणी घेऊ शकता. ते व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊ आपण, जेणेकरून जेवढं तुम्ही व्यवस्थित मिक्स कराल ना तेवढंही गुठळ्या होणार नाहीत आणि व्यवस्थित आपल्या ज्या रिंग्स आहेत ना उपवासाच्या त्या छान अशा तयार होतील. त्यानंतर हा 1 कप ओतून घेते. तर पूर्णपणे पाणी किती लागलं ह्याचं तुम्हाला मी मेजरमेंट शेवटी सांगेनच. तर छान असं मिक्स करून घेऊ. हा दुसरा 1 कप घेतलेला आहे. तर टोटल आपल्याला हे 4 कप पाणी लागलेलं आहे. तर या पद्धतीनं मिश्रण आपलं तयार व्हायला पाहिजे. पाहू शकताय तुम्ही अजिबात गुठळ्या वगैरे राहिल्या नाहीत. तर शिजण्यासाठी एवढं पाणी पुरेसं आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि ही व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे, कारण जर असंच तुम्ही सोडलं तर गाठी होऊ शकतात. तर असं सतत असं ढवळत राहिल्यामुळे व्यवस्थित असं अगदी सॉफ्ट असं आपलं हे मिश्रण तयार होतं आणि तळालाही लागणार नाही आपण असं सतत ढवळत राहिल्यामुळे. तर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊ. तर हे मिश्रण पहा अगदी दाटसर असं व्हायला लागलेलं आहे आणि मिडियम आचेवरती हे शिजवून घ्यायचं आहे. हे शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, 5 किंवा 6 मिनिट फक्त लागतात. फक्त मिडियम आचेवरती शिजवायचं म्हणजे तळाला चिकटणार नाही आणि व्यवस्थित मिश्रण आहे ते छान असं शिजलं जाईल. 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. पाहू शकताय तुम्ही मस्त असं हे मिश्रण शिजलेलं आहे. तर मिश्रण शिजलं कसं ते कसं ओळखायचं, तर हे मिश्रण आहे ते पाहू शकताय पहिल्यांदा अगदी पांढरं शुभ्र होतं, नंतर असा ट्रान्सपरंट असं झालेलं आहे. अगदी चिकटसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर या टायमिंगला आपल्याला गॅस आहे तो बंद करायचा आहे. थोडीशी ह्याची वाफ आहे ती जाऊ द्यायची आहे. तर आपल्याला पूर्णपणे हे मिश्रण शिजवण्यासाठी 6 मिनिट एवढाच वेळ लागलेला आहे. जर तुमचं मिश्रण जास्त असेल तर थोडासा वेळ जास्त सुद्धा लागू शकतो. तर गॅस आहे तो आता बंद करू आणि थोडंसं ह्याची जे वर हवा जास्त आहे ना गरम ती पूर्णपणे ह्याची जाऊ द्यायची आहे. मिश्रण आहे ते थोडंसं थंड झालेलं आहे. पाहू शकताय तुम्ही अगदी काचेसारखं असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. या ठिकाणी एक ग्लास घेतलाय आणि अशी पायपिंग बॅग घेतलेली आहे. जर म्हणजे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे पीठ आहे ते भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. मिठाची तेलाची पिशवी असेल ना तरी सुद्धा चालेल, त्यामध्ये सुद्धा भरून व्यवस्थित अगदी येतं बनवता. अशा प्रकारे पिशवी पॅक करून घेतलेली आहे आणि वरतून याला रबर लावून घ्यायचं आहे, त्यामुळं व्यवस्थित असं धरता येतं. अशा प्रकारे मिश्रण या पायपिंग बॅगमध्ये भरून घेतले आणि थोडंसं कट केलेलं आहे. तर याच्या साह्यानं आपल्याला गोल अशा रिंग घालून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं. अगदी मोठ्या जरी म्हणजे बनवल्या तरी चालतंय किंवा जाडसर जरी झाल्या तरी काही हरकत नाही. अशा प्रकारे सर्व रिंग्स आहेत ना त्या बनवून घेतलेल्या आहेत. पाहू शकता 1 वाटी शाबूमध्ये भरपूर अशा ह्या रिंग्स तयार झालेल्या आहेत. 2 दिवस सुकवून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. शाबूच्या रिंग्स आहेत ना छान वाळलेल्या आहेत आणि 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. पाहू शकताय गोल अशा रिंग अखंड अशा निघालेल्या आहेत आणि तुटल्या सुद्धा नाहीत.
अजिबात, कारण आपण जे मिश्रण आहे ते छान असं शिजवलेलं होतं, त्यामुळं तुटण्याचा काही प्रश्नच येत नाही. तर ह्या उपवासाच्या रिंग्स आहेत ना, हा नवीन पदार्थ आहे उपवासाचा, तर अगदी सोपा आहे बनवायला. आपण एकदा हे तळून पाहूया. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये ह्या रिंग्स आहेत हे टाकूया. तर पाहू शकताय तुम्ही, मस्त अशा ह्या रिंग्स आहेत ना, फुलून येत आहेत आणि छान अशा कुरकुरीत सुद्धा होतात, तेलकट अजिबात होत नाहीत. मस्त झाले का नाही? चवीला तर अप्रतिम अशा लागतात. काही रिंग्स आहेत ना, त्या मी तळून घेतलेल्या आहेत, अगदी कुरकुरीत अशा तयार झालेल्या आहेत, अगदी तोंडात टाकताच विरघळतात. पाहू शकताय तुम्ही, आणि तेलकट अजिबात होत नाहीत ह्या रिंग्स, छान अशा कुरकुरीत तयार होतात. नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करा. धन्यवाद.